हॅलो स्टुडंट्स, आता पहा आपलं ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू आहे. लेक्चर नंबर 13. आपण एक्झाम्पल सॉल्व करतोय ऑन रोल्स थेरम. ओके, आता पहा द नेक्स्ट एक्झाम्पल इज आपला क्वेश्चन नंबर 3 चालू आहे. पहा आपलं काय चालू आहे क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड एक्झाम्पल आपलं चालू आहे. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. क्वेश्चन नंबर 3 पहा, व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर following functions. फॉर following फंक्शन आपल्याला काय करायचं, रोल्स थेरम काय करायचं, व्हेरीफाय करायचं आहे. ओके, नाउ त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपण सॉल्व केलं. आपण काय केलेलं आहे, सॉल्व केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 इज त्यातलं थर्ड मधला क्वेश्चन नंबर 2, राईट ना. थर्ड मधला क्वेश्चन नंबर 2 that is f of x is equal to sin of x by 2. sin of x by 2, x belongs to 0 to 2 pi. f of x is equal to sin of x by 2. f of x is equal to sin of x by 2. x belongs to 0 to 2 pi. Now listen, लक्ष द्या बरं सगळे. आता पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस एखादं रोल्स थेरमचं एक्झाम्पल व्हेरीफाय करायचं असतं, याचा अर्थ त्याच्या पहिल्या कंडिशन सॅटिस्फाय करायच्या. कंडिशन काय करायच्या, सॅटिस्फाय. आणि कंडिशन सॅटिस्फाय केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, देन देयर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू ए बी सच दॅट एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. तो सी सुद्धा फाइंड आउट करायचा. फाइंड आउट करायचा आहे. आणि तो सी हा डोमेनच्या मध्यभागी असला पाहिजे, तर तुमचा आन्सर बरोबर आहे. ओके, मग आता पहा आन्सर f of x is equal to sin x by 2, which is continuous on 0 to 2 pi. This is close bracket. f of x is equal to sin x by 2, which is continuous on 0 to 2 pi. Continuous आलं. Every continuous function is a differentiable. But f of x is equal to sin x by 2, which is differentiable on, this is close bracket, close interval, that is 0 to 2 pi. This is open interval, this is closed interval, this is open interval, right now. Differentiable on 0 to 2 pi. आणि तिसरी कंडिशन काय आपली, f of 0 आणि f of 2 pi काय झालं पाहिजे, मॅच झालं पाहिजे. ना f of 0 is equal to सगळं तुम्हाला शिकवले. sin of 0 upon 2, that is sin 0. आणि sin 0 काय असतो, 0 तुम्हाला माहिती. नंतर f of 2 pi, that is sin of 2 pi upon 2, that is 2 get cancel, that is sin pi. And sin 1 is answer काय तर 0. sin 0 काय तो 0 and sin 1 सुद्धा काय तो 0. याचा अर्थ f of 0 is equal to f of 2 pi. हे समीकरण बरोबर आलं. याचा अर्थ रोल्स थेरमच्या ज्या तीन कंडिशन आहेत, त्या तिन्ही कंडिशन काय झालेल्या आहेत, सॅटिस्फाय झालेल्या आहेत. रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहेत. तीन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाइड. कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम are satisfied. Then there exists तुम्हाला माहिती, then there exists C belongs to that 0 to 2 pi such that बोला
f dash of c is equal to 0. त्या पॉइंटला डेरिव्हेटिव्ह काय येते 0 येते. मग आता आपल्याला f dash of c काढायचं, f dash of म्हणजे c फाइंड आउट करायचं पण f dash of c is equal to 0 असतो. मग मला त्याची डेरिव्हेटिव्ह घेणं गरजेचं आहे ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हॉट इज f of x, व्हॉट इज f of x, f of x is equal to काय सांगा sin x by 2. Differentiate with respect to it, that is f dash x. What is the derivative? What data sin x? Cos x. What data sin x? Cos x. That is cos x by 2. Cos x by 2 आणि x by 2 ची काय मान 1 by 2. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सांगली येते कारण की पूर्ण चॅप्टर शिकवलाय तुम्हाला. That is 1 by 2 cos x by 2. That is f dash x. That is f dash x. 1 by 2 cos x by 2. ओके इथपर्यंत आला. हा f dash of x. तुम्हाला काय पाहिजे f dash of c. What is f dash of c? अतिशय सोपं. f dash of c काय आहे 1 by 2 cos c by 2. But f dash of c is equal to 0. But f dash of c is equal to काय 0. म्हणजे 1 by 2 cos c by 2 is equal to 0. हा 1 by 2 तिकडे गेला मान 0. cos c by 2 is equal to काय 0. cos c by 2 is equal to काय 0. मग असा कोणता अँगल आहे ज्याची व्हॅल्यू 0 आहे cos ची cos 90 0. मग 0 is nothing but cos c by 2 is equal to cos 90 ना that is pi by 2. cos get cancel, c by 2 is equal to pi by 2. c is equal to काय आहे pi. तर c ची व्हॅल्यू किती आहे pi. मग मला सांगा 0 to 2 pi म्हणजे 0 to 360 डिग्री म्हणजे pi येतो ना. यस म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. बिलोंग्स टू काय बिलोंग्स टू 0 to 2 pi. बिलोंग्स टू काय 0 to 2 pi. अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं आहे. अशा पद्धतीने c ची व्हॅल्यू काय आली 180 that is pi. That is pi, which is very very simple. आलं लक्षात? अतिशय सोपं आहे बाळांनो, अतिशय सोपं आहे. ओके नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज The next example is that is f of x is equal to x square minus 5x plus 9 x belongs to 1 to 4. X belongs to 1 to 4. Okay. Now same procedure c find out करायचा. तो जो c आहे तो 1 to 4 च्या मध्ये पाहिजे. तो जो c आहे तो 1 to 4 च्या काय पाहिजे मध्ये पाहिजे. बरोबर. मग f of x is equal to x square minus 5x plus 9. f of x is equal to x square minus 5x plus 9. Okay. It's continuous on 1 to 4. It's continuous on 1 to 4. Now f of x is equal to x square minus 5x plus 9 is differentiable on 1 to 4. On 1 to 4. Now f of 1 is equal to काय ना 1 square minus 5 into 1 plus 9 which is equal to 1 minus 5 plus 9. 9 ने 5 नंतर f of 4 that is 4 square 5 into 4 plus 9. 4 square 16 minus 5 चौक 20 plus 9 आता 20 5 येते अजून तर बघायचे 5 म्हणजे f of 1 is equal to f of 4. मग मला सांगा त्या रोल्स थेरमच्या ज्या तीन कंडिशन आहेत त्या तीन कंडिशन काय होतात ते सॅटिस्फाय काय होतात ते सॅटिस्फाय कंडिशन्स of Rolle's theorem are satisfied
are satisfied, conditions of Rolle's theorem are satisfied, then there exists C belongs to 1 to 4 such that f dash of C is equal to 0. Now what is my f of x? What is f of x is what? X square minus 5x plus 9. Now differentiate with respect to x, that is f dash x. What is f dash x? X goes to 2x, 5x minus 5, 9 to 0. What is f dash of c? That is 2c minus 5. F dash of c is 2c minus 5. But f dash of c is equal to 0. This is the Rolle's theorem. But f dash of c is equal to 0. 2c minus 5 is equal to 0. That is 2c is equal to 5 and c is equal to 5 by 2. 5 भागिले 2 म्हणजे 5 divided by 2 याचं उत्तर काय आलं 2.5. किती येतं 2.5. 2.5 हे काय 4 च्या मध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे बरोबर आलेलं आहे. ओके. Now c is equal to 5 by 2 belongs to 1 to 4. This is the value of c. सोपं एक्झाम्पल आहे मार्क शकतो. फक्त कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. रोल्स थेरमच्या कंडिशन काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित कळल्या गेल्या पाहिजे. आलं लक्षात? त्या आधारे तुम्ही कोणतेही एक्झाम्पल काय करू शकता सॉल्व करू शकता. ओके. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज the next example is question number 4. This is a separate question. If Rolle's theorem hold for the function f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 x belongs to 1 to 3. Rolle's theorem hold for the function f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 x belongs to 1 to 3 with c is equal to c ची व्हॅल्यू 2 plus 1 upon root 3. Then find the value of p and find the value of p and q. आता लक्ष द्या मला अतिशय सोपं आहे. आन्सर if Rolle's theorem hold for the function f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 x belongs to 1 to 3. याचा अर्थ काय माहिती आहे? Rolle's theorem सॅटिस्फाय होते. Rolle's theorem म्हणजे कंडिशन्स ऑफ Rolle's theorem आर सॅटिस्फाईड. Rolle's theorem होल्ड करते म्हणजे काय? दिलेल्या फंक्शनला Rolle's theorem होल्ड करते. याचं मीनिंग असं होतं की दिलेलं एक्झाम्पल, दिलेलं फंक्शन Rolle's theoremच्या कंडिशन काय करते? सॅटिस्फाय करते. म्हणजे f dash of c is equal to 0 आहे. c ची व्हॅल्यू पण दिली त्यांनी. c ची व्हॅल्यू किती दिली? c is equal to 2 plus 1 upon root 3 सगळं दिले. ओके. मग मला सांगा Rolle's theorem पहा. Rolle's theorem hold for the function f of x is equal to x cube plus px square plus qx plus 5 where x belongs to काय 1 to 3 आणि म्हणून तुम्हाला माहिती f of 1 is equal to काय असणार f of 3.
बेसिक गोष्ट f of 1 इज इक्वल टू काय असणार f of 3 ही बेसिक गोष्ट आहे. मग f of 1 म्हणजे काय होणार 1 चा क्यूब प्लस p into 1 चा स्क्वेअर प्लस q into 1 प्लस 5. तर f of 3 म्हणजे 3 चा क्यूब प्लस p into 3 चा स्क्वेअर प्लस q into 3 प्लस काय होणार 5. But this 5 already get cancelled. This 5 already get cancelled. P and Q मध्ये काय रिलेशन दिला आपण? This P plus Q is equal to 27, right? 3 cube can 3 trigonometry circles plus 9p square plus 3q. Okay? आता इथे जास्त काय आहे? p square नाही ना 9p आहे ना, right? Sorry, that is 9p and 3q. आता काय 9p इथे काय 8p आहे ना, इथे काय 8p तिकडे गेलो, इथे काय प्लस 2q प्लस काय 27 is equal to काय 0. 8p plus 2q plus 27 is equal to 0. याला समजा इक्वेशन नंबर 1 म्हणतो. याला काय म्हणतो इक्वेशन नंबर. This is the equation number 1. Now लक्ष द्या बरं का. Now हे झालं इक्वेशन नंबर. याची मग आपल्याला p आणि q चे व्हॅल्यू भेटत नाही. ते रिलेशन भेटले की 8p plus 2q plus 27 is equal to 0. Now what is f of x? f of x is equal to काय सांगा x cube plus px square plus qx plus 5. नंतर what is f dash x? f dash x is equal to 3x square plus 2px plus q plus 5 ची डेरिव्हेटिव्ह काय 0. 5 ची डेरिव्हेटिव्ह काय 0. हा f dash x आला. हा काय आला f dash x. आता f dash x हा आला, राईट? आता f dash x आल्यानंतर f dash of c जो आहे तो काय ना सांगा f dash of c is equal to काय ना सांगा 3c square plus 2pc plus q plus काय आहे q. हा इक्वल आला. but f dash of c is equal to 0. f dash of c is equal to 0. मग काय ना सांगा 3c square plus 2pc plus q is equal to 0. Integration आलं की 3c square plus 2pc plus q is equal to 0, right? but आता आपण सांगा this is the quadratic equation. मग c ची व्हॅल्यू काय आहे बाय quadratic equation? c is equal to minus b plus minus under root of b square minus 4ac upon 2a. म्हणजे c is equal to minus b म्हणजे मधला, तुम्हाला माहिती आहे a square plus bx plus c असतो, बरोबर ना? minus b म्हणजे minus 2b plus minus under root b square म्हणजे काय ना 4p square काय आहे 4p square minus 4 into a किती आहे 3 आणि c किती आहे q. b square minus 4ac आपण 2 into a किती आहे 3 म्हणजे c is equal to काय सांगा c is equal to minus 2p plus minus under root of 4p square minus 4 q भागिले 3 दुने 6. आता काय करायचं 6 ने मी दोघांना भागतो. 6 ने मी काय करतो दोघांना भागतो. भागितल्यानंतर काय होणार सांगा c is equal to minus 2p upon 6 plus minus. आता याच्यातून 4 कॉमन काढला, याच्यातून 4 कॉमन काढला, अंडर रूट ऑफ 4 जो कॉमन काढला मी आतमध्ये काय ना p स्क्वेअर minus 4 ते 12 minus 3p and divided by 6. c is equal to minus p upon 3 plus minus 2 इथे काय ना 2 अंडर रूट ऑफ p स्क्वेअर minus 3p आपण काय ना 6 दोन 6 ला भागले. c is equal to minus p upon 3 plus minus under root of p square minus 3q upon 3 आपण काय आले 3. तर c ची व्हॅल्यू किती दिली? we have the value of c. आपल्याला c ची व्हॅल्यू माहिती. c ची व्हॅल्यू किती 2 plus 1 upon root 3 म्हणजे 2 plus 1 upon root 3. this is the value of c, that is minus p upon 3 plus minus under root of p square minus 3q upon 3. आता जर कंपेअर
प्लस दिस या दोघांचं कंपॅरिझन केलं तर मायनस पी अपॉन 3 ची व्हॅल्यू किती सांगा मायनस पी अपॉन 3 ची व्हॅल्यू किती आली 2 आणि पी ची व्हॅल्यू किती आली -6 आपल्याला जागेवर पण जी व्हॅल्यू भेटलेली पी ची व्हॅल्यू किती भेटली डायरेक्ट -6 आपण हे जनरेशन काढली याची सुद्धा आपल्याला गरज पडलेली नाही इथे डायरेक्ट व्हॅल्यू भेटते आपल्याला ओके मग बाबा हे जे रिलेशन काढले ते मी पुसून टाकतो ते पुढे फॉरवर्ड करतो मला आता जागा नाही ओके लक्ष द्या आता बघा थोडंसं पुसतो मी पहा मला सांगा पी ची व्हॅल्यू किती आलेली बघा पी ची व्हॅल्यू किती आलेली आहे -6 आणि ती जी व्हॅल्यू आहे अंडर रूट कंपेअर केली अंडर रूट पी स्क्वेअर -3q अपॉन 3 याची व्हॅल्यू किती 1 अपॉन रूट 3 कंपेअर केलं पहिल्याची 2 आणि दुसऱ्याची कंपेअर केली 1 अपॉन रूट 3 याच्यामध्ये स्क्वेअरिंग केली ऑन स्क्वेअरिंग स्क्वेअर केलं याचा रूट 2 आणि काय पी स्क्वेअर -3q आपण काय आलं 3 चा वर्ग किती होतो 3 चा वर्ग 9 इज इक्वल टू 1 आपण काय तर 3 पण इथं मला p ची व्हॅल्यू भेटली -6 याच्यात टाकली ते काय टाकली याच्यात टाकली p इथं किती येतो p चा -6 चा काय आहे स्क्वेअर -3 q अपॉन 9 इज इक्वल टू 1 अपॉन 3 इथं काय ना 36 -3q इज इक्वल टू आता हा 9 तिकडे गेला 3 3 9 इज इक्वल टू 3 येणार इज इक्वल टू काय झालं 3 मग 36 -3 इज इक्वल टू 3q 36 म्हणजे काय 33 इज इक्वल टू 3q आणि q ची व्हॅल्यू काय आहे 3 किती 3 q ची व्हॅल्यू काय 11 these are the values of p and q p ची व्हॅल्यू -6 q ची व्हॅल्यू 11 and this is the example this is the answer this is the concept of Rolle's theorem this is the concept of Rolle's theorem अतिशय सोपं एक्झाम्पल बाळांनो अजिबात अवघड नाही सिस्टमॅटिक सॉल्व केलेला आहे ओके these are the values of p and q now the next example is नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आता लेक्चरमध्ये होणार नाही मोठे आहे जरा आपण ते नेक्स्ट लेक्चरलाच कव्हर करायचा प्रयत्न करू तुम्ही रोज थेरम बाळांनो तुम्हाला माझा सल्ला आहे 2 मिनिटं आहे लेक्चरमध्ये रोजच्या रोज स्वतःची नोटबुक करा जे रोज लेक्चर बघताय ते नोटबुक तुम्ही नोट डाऊन करा अभ्यास करा रोजच्या रोज तरच तुम्हाला चांगले मार्क्स पडतील हा माझा सल्ला आहे तुम्हाला अतिशय सोपं असतं तुम्ही अभ्यास करत नाही बाळांनो टाइमपास करू नका समजते मी काय म्हणते आलंच पाहिजे तुम्हाला जो डेरिव्हेटिव्ह चॅप्टर डिफरन्शिएशन जो चॅप्टर शिकवला आहे तो तुमचा कंप्लीट झालेलाच पाहिजे आता खूप दिवस झाले शिकवतो त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याच्यावर रिलेटेड टॉपिक आहे त्याच्यावर आधारित टॉपिक तो तुम्हाला आलाच पाहिजे येते का लक्षात अतिशय सोपं आहे तुम्ही नीट अभ्यास करा ओके